नाही, हे बघा की सध्या राज्यामध्ये जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आधी याचा अभ्यास करावा लागेल की ही जी परिस्थिती निर्माण झाली याच्याकरता जबाबदार कोण. राजकीय वर्तुळातली जर आपण चर्चा केली तर यापूर्वीसुद्धा सर्व विरोधी पक्षनेत्यांसोबत पवारसाहेबांसोबतही चर्चा झालेली होती आणि शेवटी अतिरिक्त 10% आरक्षण देण्याचा निर्णय हा एक मताने सभागृहामध्ये घेण्यात आलेला होता. पुन्हा त्याच मागणीसाठी आंदोलकांकडे आंदोलन सुरू आहे. अशा वेळेस पवारसाहेब यापूर्वी अनेकदा बोलले की जोपर्यंत केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाने SC ST OBCच्या आरक्षणावर लादलेली 50%ची मर्यादा हे रद्द करत नाही किंवा शिथिल करत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघू शकत नाही. आणि अनेक नेते असे बोललेले आहेत आणि म्हणून सर्व नेत्यांचं एकवाक्यता ज्या बाबीवरती आहे ती बाब पूर्ण करण्याकरता राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती करावी की बा आमच्या राज्यामध्ये हा वेगळा प्रश्न निर्माण झालेला आहे, तो थांबत नाही आहे आणि म्हणून तो सोडविण्याकरता आपण लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली 50%ची अट ही रद्द करावी किंवा शिथिल करावी आणि हा प्रश्न निकाली काढण्याकरता आम्हाला मदत करावी. मला वाटते पवारसाहेबांची सुद्धा भूमिका ही अशाच प्रकारे राहील आणि त्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्याचा सर्व मिळून प्रयत्न करतील अशी मला आशा आहे. सर, या भेटीनंतर तुमचं भुजबळांशी काही बोलणं झालेलं आहे का आणि तुम्हाला अशी काही माहिती आहे का की याच प्रश्नावर भुजबळांनी पवारांची भेट? नाही, अशी काही बोलणी झालेली नाही, कोणाला नाही. म्हणजे आता खरं म्हणजे बघा की एक दिवसाआधी ते पवारसाहेबांवरती एवढे मोठे मोठे आरोप करतात आणि दुसऱ्या दिवशी अचानक त्यांच्या भेटीला जातात. मग यामध्ये आता समाजकारण आहे की राजकारण आहे याच्याविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे. हे राजकारणाची खेळ असू शकते का? असू शकते. राजकारणी लोक केव्हा खेळी करतील याच्यावर तेव्हा भरोसा नाही आहे. त्याच्यामुळे ही खरंच सामाजिक भेट होती की राजकीय भेट होती याचा शोध तुम्हा लोकांनाही घ्यावा लागेल आणि आम्हालाही घ्यावं लागेल. सर, ओबीसी नेते म्हणून आता या सगळ्या बाबतीत भुजबळांशी बोलणं तुम्हाला आवश्यक वाटत नाही का? कारण हा प्रश्न आता सरकार म्हणून हाताळण्यात अयशस्वी ठरल्यामुळे बहुतेक पवारांचा सहारा घेतला जातो. नाही, बरोबर आहे. सरकारला तो प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वच वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन आणि सल्ला घ्यायला पाहिजे. परंतु यापूर्वी जी भूमिका या सर्व विरोधी पक्षांनी आणि पवारसाहेबांनी सुद्धा घेतलेली आहे ती भूमिका आता एका दिवसामध्ये बदलू शकत नाही आणि त्याच्यामुळे हा प्रश्न एवढा लवकर निकालीत निघेल मला वाटत नाही. सर्वांच्या मते एकच उपाय आहे, तो म्हणजे केंद्र सरकारने 50%ची मर्यादा रद्द करावी आणि सर्वांना न्याय द्यावा. सर, जरांगेंनी म्हटलं आहे की भुजबळांमुळे वातावरण जे आहे ते स्फोटक झालेलं आहे. खरंच तुम्हाला असं वाटतंय का? मुळीच नाही. हे बघा, भुजबळ साहेब असो किंवा OBCचे कोणी नेते असो, हे OBC समाजाच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणासाठी संघर्ष करत आहे आणि आपल्या समाजाच्या संविधानिक अधिकारासाठी रक्षण करण्याकरता संघर्ष करणे कुठेही चूक नाही आहे, वावगं नाही आहे. आज जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी संघर्ष करत आहे, आम्ही आमच्या समाजासाठी संघर्ष करतो आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे मला तरी योग्य वाटत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि एखाद्या माणसाविषयी वारंवार अशा प्रकारचं वक्तव्य करणं याला कुठेतरी थांबा बसला पाहिजे. अण्णा शेडगे हे तिसऱ्या आघाडीसोबत जाणार आहे अजित पवारांची तिसरी आघाडी तयार होती आणि तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते राजकीय लोक आहेत, आम्ही सामाजिक लोक आहे. राजकीय लोकांमध्ये आणि सामाजिक लोकांमध्ये हा फरक असतो. परंतु जोपर्यंत ती तिसरी आघाडी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काही प्रतिक्रिया करणं मला योग्य वाटत नाही. सर, मराठा आंदोलनाच्या मागे शरद पवारांचा हात आहे असं देखील बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवर ही भुजबळांची भेट याला कशा अर्थ? हे बघा, कुठलंही जेव्हा आंदोलन राज्यव्यापी सुरू असते कुठल्याही राज्यामध्ये तेव्हा अनेक नेत्यांची नावं जोडली जातात. पण त्याच्यात वास्तविकता आहे का, खरं आहे का, पुरावे काही आहेत का? बगर पुराव्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं ते माझ्यासारख्या तरी एका चळवळीतल्या माणसाला शोभत नाही आणि म्हणून त्यांच्या या मताशी मी सहमत नाही.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.